नमस्कार मित्रांनो, या 4-5 दिवसाची गोष्ट तुम्हाला आठवत असेल. अफगाणिस्तानचे परराष्ट्रमंत्री अमीर मुत्तकी हे भारत सरकारशी बोलणी करण्यासाठी आले होते. त्यांची ही एक व्हिजिट होती की ते अफगाणिस्तानला विशेष सहाय्य देण्यासाठी, विशेष मदत करण्यासाठी आणि वेगवेगळ्या ठिकाणी भारताने वेगवेगळ्या अफगाणिस्तानमध्ये जे काही पूल असतील, रस्ते असतील, धरणं असतील, काही इमारत असतील, ह्या बांधकामाला भारत सरकार मोठ्या प्रमाणात सहाय्य करतो. ते सहाय्य त्यांनी पुढे चालू ठेवावं आणि अफगाणिस्तानला दर्जा द्यावा, त्याला मान्यता द्यावी. कारण तालिबान जेव्हापासून सत्तेवर आला तेव्हापासून रशिया सोडलं तर त्या देशाला कुणी आजपर्यंत मान्यता दिली नाही, ना भारताने दिली. पहिल्यांदा तालिबान सत्तेवर आले त्यावेळी मान्यता दिली नव्हती आणि त्यानंतर पुन्हा आता सत्तास्थानी आले तेव्हाही मान्यता दिली नाही. तर अशा एक राजकीय चर्चा करण्यासाठी मुत्तकी भारतात आली आणि ते परराष्ट्रमंत्री तसंच वेगवेगळ्या मंत्र्यांना भेटून त्यांनी जाता जाता भारतातील दारुल उलेम देवबंद ह्या मदरशाला भेट दिली. हा जो मदरसा आहे हा कट्टर इस्लामीकरण करणारा मदरसा आहे आणि ह्या मदरशामधून मोठ्या प्रमाणात पाकिस्तान आणि अफगाणिस्तानचे जे कट्टर नेते आहेत, जे कट्टर मुल्ला मौलवी आहेत, त्यांनी त्या मदरशामध्ये शिक्षण घेतलेले आहे. आणि हा मदरसा इस्लामचा पुरस्कार करतो. देवबंदी विचार राष्ट्राला ह्या ठिकाणी स्थान नाही. त्यांना धर्मसत्तेची स्थापना करायची आहे, दुसऱ्या धर्मियाशी लढायचं आहे. तेव्हा असा हा मदरसा जेव्हा अमीर मुत्तकी त्याला भेट देतात त्याचा अर्थ फार वेगळा होतो. तसंच मित्रो, हा अमीर मुत्तकी भारतातून गेल्यानंतर याने अशी घोषणा केली की आम्ही भारतीय लोकांसाठी, हिंदू लोकांसाठी अफगाणिस्तानमध्ये मंदिरं बांधू. आता खरं तर हा व्यक्ती कुणासाठी मंदिर बांधत आहे? ना अफगाणिस्तानमध्ये हिंदू आहे, ना अफगाणिस्तान शीख आहे, ना जैन आहे, ना बौद्ध आहे. जे होते ते तालिबानने त्या काळात हाकलून दिले, पळवून लावले आणि बिचारे हे इतर धर्मीय लोक भारतात पळून आले, त्यांना पळावं लागलं. असा हा कट्टरवादी तालिबान की ज्या देशामध्ये इस्लामशिवाय कुणी राहू शकत नाही, ज्या देशामध्ये शरिया हा कायदा लागू झालेला आहे, अशा देशामध्ये आज हा माणूस मंदिर बांधतो. तो कुणासाठी बांधतो? त्या मंदिराची पूजा करायला, त्या मंदिरात दर्शन घ्यायला, त्या मंदिरात दिवा लावायला कोण जाणार आहे? एखादा मुस्लिम त्या ठिकाणी अफगाणिस्तानचा नागरिक तिथं ते मंदिराची देखभाल करणार आहे का? त्या मंदिरातून आरती करणार आहे का? मग हा अमीर मुत्तकी कुणासाठी मंदिर बांधतो? कारण बाकीच्या देशात सौदी असेल, बाकीचे मुस्लिम देश असतील, त्या ठिकाणी मोदी सत्तेवर आल्यापासून मोठ्या प्रमाणात मंदिरं त्या राज्यकर्त्यांनी बांधली आणि ती खुली केली. ती काय केली? त्यांना भारताशी संबंध चांगले ठेवायचे होते. त्याच पद्धतीने हजारो भारतीय त्या ठिकाणी नोकरी धंद्यासाठी केलेले आहेत. त्या देशामध्ये मोठ्या प्रमाणात पेट्रोलच्या खाणी आहेत आणि पेट्रोल इंडस्ट्री मोठ्या प्रमाणात असल्यामुळे तिथं भारतीय तंत्रज्ञान, भारतीय इंजिनियर त्या ठिकाणी गेले. तसं अफगाणिस्तानमध्ये ना पेट्रोल आहे, अफगाणिस्तानमध्ये ना कुठले डेव्हलपमेंटचे साधन आहे, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस पडत नाही, तर उत्तम शेती नाही. मग अफगाणिस्तानमध्ये काहीच नाही तर भारतीय लोक त्या ठिकाणी नोकरीसाठी कशाला जातील? आणि भारतीयच जाणार नाही तर ती मंदिरे कशाला? म्हणजे खरं तर हा भारतीय लोकांना, हिंदू लोकांना बावळट बनवायचा प्रकार आहे. आणि अर्थात सगळ्या कट्टरवादी मुस्लिम देशांना, मुस्लिम प्रजेला आणि इस्लाम जे कट्टरवादी मुल्ला मौलवी आहेत त्यांना माहिती आहे की भारताला कसं बनवता येतं आणि भारतीय लोक कसे बनतात. तेव्हा मित्रहो, हा जो सगळा प्रकार आहे हा खरं तर अल तकियाचा प्रकार आहे.
अल तकिया म्हणजे मित्रो एक साधी गोष्ट आहे की जेव्हा एखाद्या परकीय देशामध्ये की ज्या देशामध्ये त्यांच्या मुसलमानांची लोकसंख्या कमी असेल त्या ठिकाणी तिथल्या स्थानिक वेगळ्या धर्मियांची गोड बोलायचं, प्रेमाने वागायचं, मित्रता दाखवायची, भाईचारा दाखवायचा, शेजारीपण दाखवायचं आणि जेव्हा तुमची संख्या वाढली की त्या गावामध्ये दादागिरी करायची, तिथल्या लोकांना त्रास द्यायचा, त्यांच्या बायका मुलींवर वाईट नजर ठेवायची, वेळ मिळाली तर तिला पळवायचं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा लोकसंख्या अजून वाढेल, आपल्या धर्मीय अजून वाढतील त्यावेळेस मात्र त्यांच्याशी युद्ध करायचं आणि त्यांना इस्लाम धर्माचा पुरस्कार लावायचं. याला म्हणतात अल तकिया. म्हणजे पाहिजे जशी कुठं बोला हे त्यांच्या धर्मातच सांगितलेलं आहे. तसा हा अमीर मुत्तकी अल तकिया करतो आहे ते आपण नीट समजून घेतलं पाहिजे. कारण मित्रहो, अफगाणिस्तान जरी आपण म्हणत असू कारण पाकिस्तानचा तो शत्रू आहे म्हणून शत्रूचा शत्रू तो आपला मित्र, हे झालं राजकारणाचा भाग. पण सामान्य माणसाला, भारतीय लोकांना त्याच्या राजकारणाशी काही गेलं नाही. ते भारत सरकार आणि अफगाणिस्तान सरकार ठरवेल. पण आपण सावध राहिलं पाहिजे. कारण ह्या अफगाणिस्तानचा जो काही अनुभव आहे तो फारसा चांगला नाही. कारण 1,500 वर्षापूर्वी तालिबान बामियान या ठिकाणी बुद्धाची मूर्ती 1500 वर्षापूर्वीची या तालिबानच्या पहिल्या राजवटीमध्ये फोडण्यात आलेली होती आणि त्यांना सुरुंग लावून उद्ध्वस्त करण्यात आली होती. त्याच पद्धतीने अफगाणिस्तानमध्ये जो हिंदूकुश पर्वत आहे त्या हिंदूकुश पर्वताचं नाव तुम्हाला कदाचित माहीत नसेल. हिंदूंची केलेली कत्तल म्हणून त्याला म्हणतात हिंदूकुश. कुश म्हणजे कत्तल, हिंदूंची केलेली कत्तल. ती कत्तल आठवण राहावी आणि आम्ही अफगाणी लोक एवढे शूरवीर आहोत, आम्ही कशा पद्धतीत कत्तली करू शकतो आणि हिंदूंना आम्ही कसा धडा शिकवला, त्यांचे 1000 लोक कसे मारले हे दाखवण्यासाठी त्या पर्वताला, तिथल्या डोंगरांना त्या लोकांनी हिंदूकुश असं नाव दिलं आणि ते नाव अजूनही चालू आहे आणि ते जगभर हिंदूकुश म्हणून तो पर्वत ओळखला जातो. असा हा अफगाणिस्तान आणि तिथला हा अमीर मुत्तकी आणि तिथलेही राजकारण, तिथलीही धर्मांता. तेव्हा भारताने फार हुरळून जाऊ नये. म्हणजे विशेष म्हणजे सरकारला काय करायचं करावं, पण सामान्य लोकांनी सावध राहिलेलं बरं. नमस्कार.